येते पाहूयात। पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे अशी माहिती मिळते। नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं अपयश आणि काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा, त्याच्यामुळे आता नाना पटोले यांनी ही जबाबदारी स्वीकारत ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो देऊ शकतात अशी माहिती मिळते। त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालेलं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तसं यश मिळू शकलं नाही। काँग्रेसची पीछेहाट झालेली आहे आणि त्याच्यामुळे ही जबाबदारी स्वीकारत नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात। राजीनामा देण्याची त्यांची तयारी आहे अशी सूत्रांची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं अपयश मिळालं आणि त्याची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। काँग्रेस पक्षाची सतत होत असलेली पीछेहाट, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये एक आशादायी चित्र निर्माण झालेलं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। पीछेहाट झाली आणि या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आता नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे आणि या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अशी सूत्रांची माहिती आहे की नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी जी आहे ती हायकमांडकडे दर्शवलेली आहे। सध्या नाना पटोले दिल्लीत आहे। आज किंवा उद्या राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि केसी वेणुगोपाल यांच्याकडे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी जी आहे ती दर्शवल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। एकूणच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत येईल अशी आशा सगळ्या नेत्यांना होती, परंतु दारुण पराभव महाराष्ट्र काँग्रेसचा झालेला आहे। अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला। अवघे 16 आमदार महाराष्ट्रात काँग्रेसचे निवडून आलेले आहे आणि त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी जी आहे ती नाना पटोले यांनी दर्शवल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। एकूणच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं, त्याचं श्रेयही प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी घेतलं होतं, यांना मिळालं होतं। हायकमांडनेही शाबासकी दिली होती, परंतु आता विधानसभेत जो पराभव झाला त्याची ही नैतिक जबाबदारी स्वीकारत जे आहे ते नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी जी आहे ती दर्शवलेली आहे। आणि दुसरी माहिती आहे की दुसरा नवीन जो अध्यक्ष आहे त्याची चाचपणी जी आहे ती हायकमांडकडनं सुरू झालेली आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर नाना पटोले आज राहुल गांधी यांची भेट घेऊ शकतात। राहुल गांधींच्या भेटीमध्ये राजीनाम्यावर चर्चा होणार आहे अशी देखील माहिती सूत्रांची आहे। नाना पटोले आज राहुल गांधी यांची भेट घेणार अशी देखील माहिती सूत्रांची आहे।